आमदार विक्रम काळे यांनी काँग्रेस आमदार अमित देशमुखांना महायुतीच्या प्रवेशाची ऑफर दिली आहे। लातूरमधल्या एका कार्यक्रमात विक्रम काळे यांनी देशमुखांना थेट मंत्रिमंडळात सामील होण्याची ऑफर दिली। या ऑफरवरनं राज्याच्या राजकारणात मात्र मोठी खळबळ उडाली आहे। पाहूयात। अमित देशमुखांना महायुतीची ऑफर। विक्रम काळेंची अमित देशमुखांना खुली ऑफर। देशमुखांचा काळेंना मिश्किल टोला। काँग्रेस आमदार अमित देशमुखांना थेट राष्ट्रवादीकडून ऑफर देण्यात आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विक्रम काळे यांनी अमित देशमुखांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याची जाहीर ऑफर दिली आहे। लातूरमध्ये इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलच्या कार्यक्रमात काळेंनी देशमुखांना खुली ऑफर दिली। अमित देशमुखांसारखं चांगलं काम करणारा माणूस मंत्रिमंडळात हवा असं म्हणत विक्रम काळे यांनी अमित देशमुखांना थेट मंत्रिपदाची ऑफर दिली आहे। एवढं चांगलं काम करणारा माणूस मंत्रिमंडळात असला पाहिजे ही आमची आणि संजय बनसोडेंची खूप इच्छा आहे आणि म्हणून मी पलीकडून बसलोय, संजय बनसोडे अलीकडून बसलेले आहेत आणि गरज पडली तर जब्बार पटेल कानात सांगायचे बसलेले आहेत। त्यामुळं हा योग सुद्धा लवकर यावा आणि सांस्कृतिक कार्य विभागाच्या मंत्र्यांनी हा फेस्टिवल आयोजित केलाय असा योग लातूरकरांना बघण्याचा यावा अशी श्रीच्या चरणी मी अपेक्षा व्यक्त करतो। तर विक्रम काळे यांच्या या ऑफरवर अमित देशमुखांनी मिश्किल टोला लगावलाय। आपण राजकीय समतोल राखण्यासाठी महाविकास आघाडीत आहोत, जिथं आहे तिथं आनंदी असल्याचं अमित देशमुखांनी स्पष्ट केलंय। विक्रम काळे नेहमीच दरवेळेला एक नव्या चित्रपटाची ते निर्मितीचे योग असतात आणि त्याचं सगळंच म्हणजे दिग्दर्शन आणि मग निर्मिती, पटकथा, पुन्हा अभिनय ते सगळं तेच करतात। म्हणजे त्यांचं प्रेम आहे माझ्यावर, त्यांचं प्रेम माझ्यावर आहे। मी जिथे आहोत ते गेल्याही वेळेला मी सांगितलं होतं की आनंदी आहोत, पण भविष्यामध्ये तुम्हीच कदाचित तिकडे याल। पण हे सुद्धा तुमचा जो काही गुणधर्म आहे, समजा तो समतोल जर फार जर बिघडला तर पुन्हा तेच इकडे येऊन पुन्हा तो। विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर काँग्रेसमध्ये मोठ्या उलथापालथी झाल्या। हर्षवर्धन सपकाळ यांच्या रूपानं काँग्रेसला नवा कॅप्टन मिळाला, तर रवींद्र धंगेकरांसारख्या नेत्यानं काँग्रेसला सोडचिठ्ठी देत धनुष्यबाण हाती घेतला। विधानसभेला राज्यभरात महाविकास आघाडीला पराभवाचा फटका बसत असताना अमित देशमुखांनी आपला गड राखला। आता त्याच अमित देशमुखांना महायुतीची ऑफर दिल्यामुळे चर्चा तर होणारच। वैभव बालकुंदे, झी 24 तास, लातूर।